आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। शिराळ्याची हजारो वर्षाची परंपरा असलेली जगप्रसिद्ध नागपंचमी ही आता केवळ धार्मिक यात्रा नसून येणाऱ्या नवनवीन बदलामुळे येणाऱ्या नवीन पिढीस नाग हा मानवाचा मित्र आहे असा संदेश देणारी प्रबोधन यात्रा बनली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये। वर्षानुवर्ष नागपंचमीसाठी नाग पकडण्याची कला, त्यांचे संगोपन, हाताळणी याची शिकवण पिढ्यानपिढ्या जतन केली जात होती। जगाच्या पाठीवर नाग हा मित्र आहे असा संदेश देणारी ही एकमेव नागपंचमी शिराळ्यात आहे। याचा शिराळकरांना अभिमान आहे। पण गेल्या काही वर्षांपासून या सोहळ्यावर न्यायालयाने बंदी आणली आहे। केवळ श्रद्धेपोटी शिराळकर कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचा आदर राखून नागपंचमी प्रतिकात्मक नागपूजा करून साजरी करीत आहेत। शिराळा परिसरात मोठ्या संख्येने नागांचे वास्तव्य आहे, पण नाग मारण्याची एकही घटना येते नाही। वास्तविक एखादा नाग जखमी सापडला तर त्यास बरे करून सोडून देण्याची शिराळकरांची परंपरा आहे। शिराळा व परिसरात मोरांचे लक्षणीय प्रमाण आहे। नागांचे वाढते प्रमाण, संवर्धन यामुळेच हे संतुलन शक्य आहे। हजारो वर्षाची परंपरा, रूढी, नागांना सन्मान देणाऱ्या या आगळ्या वेगळ्या यात्रेला कायद्याच्या चौकटीतून परवानगी देण्याची गरज आहे। आज वेगवेगळ्या कारणांसाठी लाखो बकरी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आपले जीव मानवाच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देत असतात। पंचतारांकित हॉटेल्समध्ये दाखवेल तो जिवंत मासा, खेकडे खाल्ले जातात। याशिवाय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कॅमेरासमोर साप मारले जातात, खाल्ले जातात, हे लाखो प्रेक्षक रोज पाहत असतात। सर्पोद्यानात असलेले सर्प, त्यांची अवस्था, चपळता याबाबतीत विचार कोण करणार? बुद्धिवादी लोकांनी याचा विचार केला पाहिजे। खरंच साप म्हणून भुईत ओपाडण्याचा प्रकार होऊ नये। 12व्या शतकापासून जिवंत नाग हा शिराळकरांच्या घरातील सदस्य बनला आहे। महायोगी गोरक्षनाथांच्या प्रेरणेने 12व्या शतकापासून ही परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते। हिंदू, मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवात सामील होतात। नागपंचमीला नागाची पूजा केली जाते, पण वर्षात केव्हाही नाग सापडला, आढळला तर त्यास पकडून पूजा करूनच परत सुरक्षित स्थळी सोडले जाते। जिल्ह्यातून बोलावणे आले तरी शिराळकर मदतीला धावून जाऊन नाग पकडून त्यास सुरक्षित ठिकाणी सोडून देतात। अन्य भागांचा विचार करता एखादा साप निघाल्यावर शेकडो काठ्या, दगड त्यावर पडतात, पण नागाबाबत शिराळकर अत्यंत संवेदनशील आहेत। त्यामुळेच नाग व शिराळकर हजारो वर्ष गुण्यागोविंदाने राहत आहेत। या परिसरात नागांचे, सापांचे संवर्धन केले जाते। इतर शहरात, राज्यात नागपंचमी दिवशी दात काढलेले नाग, त्यांचे फोटो यांची पूजा केली होती, पण जगाच्या पाठीवर असंख्य लहान मोठे नाग एकाच वेळी फक्त एकच दिवस आणि फक्त शिराळ्यात पाहावयास मिळत होते। पण ही दुर्मिळ संधी सध्या कायद्याच्या बंधनात अडकली आहे। अन्य भागात नाग दुर्मिळ होण्याचे एकमेव कारण म्हणजे नागाबाबत अज्ञान, भीती हे आहे, पण शिराळ्यात नागपंचमी दिवशी प्रत्येक घरात जिवंत नागाची पूजा करून दुसऱ्या दिवशी नाग सोडले जातात ही वस्तुस्थिती होती। या विभागाचे खासदार धैर्यशील माने यांनी नुकताच हा विषय संसदेत मांडला आहे। शिराळकरांच्या या बाबतीत भावना तीव्र आहेत। राजकीय शक्ती पणाला लावून केंद्रातील हा कायदा शिराळकरांसाठी काही दिवसांसाठी शिथिल करण्याची गरज आहे। राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर हा प्रश्न मार्गी लागेल। केरळमध्ये हत्तीबाबत शासनाने कायदा केला आहे। चांगल्या कामासाठी असे कायदे करता येतात, त्यामुळे शिराळकरांच्या नागपंचमीसाठी अशी कायद्याची सूट मिळेल का याचा अभ्यास व्हावा। शिराळकरांच्या नागपंचमीचा अनुभव घेतला तर ही निव्वळ धार्मिक यात्रा नसून एक प्रबोधन यात्रा आहे असे जाहीर केल्यास लाखो लोकांना नागाविषयी माहिती होईल। वन खात्याचा मोठा उद्देश या भक्ती मार्गाने सफल होईल। शिराळकर काहीही चुकीचे करत नाहीत। जे चुकीचे होते ते गेल्या काही वर्षात बंद झाले आहे। सर्वांनी एकत्रित आपली ताकद वापरून या चांगल्या रूढी व दीर्घ परंपरा असलेल्या जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी योगदान देऊन यास गतवैभव प्राप्त करून द्यावे। या सर्वाकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहावे असे शिराळकरांना वाटते। जगप्रसिद्ध 32 शिराळा नागपंचमी, नागदेवतेच्या पालखीची परंपरा गोरक्षनाथ महाराजांनी इसवी सन 8व्या शतकात शिराळ्यात वास्तव्यास असताना जिवंत नागाच्या नागपंचमीची परंपरा सुरू केली। ही परंपरा दशग्रंथी ब्राह्मण महाजन, सध्या पांडुरंग लक्ष्मण महाजन यांच्या घरापासून सुरू झाली। आजही परंपरागत नागदेवतेची पालखी पांडुरंग महाजन यांच्या घरातून निघते। या पालखीची तयारी 2 दिवस आधीपासून सुरू होते।
शिराळा ग्रामदेवतेचे पुजारी गुरव अमावस्येच्या दिवशी मूर्तीची लिंबू, माती आणि राख यांच्या सहाय्याने स्वच्छता करतात. त्यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी महाजन मूर्ती ब्रासो वापरून स्वच्छ चकचकीत करतात आणि त्याला मनमोहक रंगाने रंगवतात. नागपंचमीच्या दिवशी परंपरागत पालखी तोरणा ओढ्याला स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर पालखीची सजावट पारंपरिक वस्त्र अलंकारांनी केली जाते. 11 वाजता पालखीचे मनोभावी मंत्रोच्चाराने पूजा होते. आधी जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती, पण सध्या फक्त मूर्तीची पूजा केली जाते. त्यानंतर पालखीचे मानकरी पांडुरंग महाजन यांच्या घरी प्रथम पूजन होऊन नंतर राम महाजन यांच्या घरी पूजन होते. यानंतर गुरुवार पेठ मार्गे पालखी सोमवार पेठेतील मरिमी आईच्या मंदिरात प्रथम पूजेसाठी जाते. त्यानंतर ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात पालखीची पूजा होते. सायंकाळी पालखी कासार गल्ली मार्गे वैजेश्वर मंदिरात जाते, तिथे तिचे पूजन होते आणि रात्री उत्तर पूजेसाठी पालखी पांडुरंग महाजन यांच्या घरी येते. शिराळा गावातील या परंपरेमध्ये सर्व समाजाने 12 बलुतेदारांना सहभागी होण्याची परंपरा आहे. यामध्ये पालखी उचलण्याचा मान भोई लोकांचा आहे, नागाचा मान कोतवालांचा आहे, काकड आरतीचा मान काकडे यांचा आहे. पालखी आणि नागप्रतिमेची पूजा करून नागपंचमीची सुरुवात करण्याचा मान महाजनांचा आहे. पालखीमधील नागदेवतेची मूर्ती ही जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावण्याची अखंड परंपरा गेली कित्येक वर्ष सुरू आहे. नमस्कार, माझं नाव सौ प्राजक्ता पांडुरंग महाजन, 32 शिराळा. गोरक्षनाथ महाराज 32 शिराळामध्ये तोरणा मोरणा संगमावर वास्तव्य करत होते आणि ते शिराळा गावामध्ये रोज भिक्षेसाठी येत होते. एकदा काय झाले, श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी ते श्री पांडुरंग महाजन यांच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या घरात पूर्वीच्या काळी ज्या आजी होत्या त्यांना भिक्षेसाठी नाथ म्हणाले की माई भिक्षा वाढा. तेव्हा आजींना भिक्षा वाढायला वेळ झाला. तर नाथांनी विचारलं की भिक्षा वाढायला वेळ का झाला, तर आजी म्हणाल्या की मी चिखलाच्या नागाची पूजा करत होते. त्यावर नाथ म्हणाले, आजी मी खरा नाग जर तयार केला तर याची पूजा तुम्ही कराल का? मग आजी हो म्हणाल्या आणि नाथांनी आपल्या दिव्य शक्तीने अंगाऱ्यापासून खरा नाग तयार केला आणि त्या नागाची पूजा महाजन घराण्यातील आजींनी केली. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला महाजन घराण्यात जिवंत नागाची पूजा होऊ लागली. आता पुढच्या वर्षी काय झाले, जिवंत नागाची पूजा करण्यासाठी गोरक्षनाथांनी कोतवाल लोकांना आदेश दिला आणि कोतवालांनी खरा नाग पकडायचा व त्यांनी महाजन घराण्यात त्याची पूजा होत होती. असं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आता महाजन घराण्यात श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी जी पंचधातूची मूर्ती पूर्वीच्या काळी तयार केलेली आहे याची पूजा होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी दुपारी 12 वाजता नागाच्या पूजेला सुरुवात होते. पंचधातूची मूर्ती पालखीमध्ये ठेवून त्याची षोडोपचारे पूजा होते. पालखीवर विधी होतो, मंत्रपुष्प म्हणले जातात, पालखीला नैवेद्य दाखवतात आणि ही पालखी मरिमेच्या मंदिरात जाऊन त्यानंतर अंबामातेच्या मंदिरात जाते. तिथं पण पालखीची पूजा होते आणि संध्याकाळी 5 वाजता ही पालखी वैजेश्वराचं दर्शन घेऊन श्री पांडुरंग महाजन यांच्या घरी येते. पालखी घरी आल्यानंतर पालखीची दृष्टी काढली जाते, भोयांच्या पायावर पाणी घातलं जातं, पालखीला हळदी कुंकू लावतात महिला आणि त्यानंतर पालखी घरात घेतली जाते. घरी पालखी आल्यानंतर पालखीची महाआरती होते आणि त्यानंतर महाप्रसाद पालखीला दाखवला जातो आणि मग सवाष्णी ब्राह्मण, घरी आलेले पाहुणे व घरातील सर्व मंडळी या सर्वांना हा प्रसाद दिला जातो. तर श्रावण शुद्ध पंचमी दिवशी शिराळातील लोक आता सरकारच्या नियमानुसार खरा नाग पकडत नाही तर मातीच्या नागाची पूजा करतात आणि मनोभावे प्रार्थना करतात. सगळ्या महिला शिराळातील उपवास करतात. सर्व महिला नागाला भाऊ म्हणतात आणि त्याची मनोभावे पूजा करतात. त्या दिवशी महिला महाजन घराण्यातील महिला उपवास करतात. कोणी मिरची, कोथिंबीर या गोष्टी चिरत नाहीत का तर सूक्ष्म रूपात जर नागाला तर नागाला आपल्या हातून दुखापत होईल असे महिलांना वाटते. म्हणून पंचमीच्या आदल्या दिवशी सर्व महिला ही भाजीची पूर्वतयारी करून ठेवतात. तसेच ह्या नागपंचमीच्या पालखीला भोई लोक असतात, 12 भोई असतात आणि ही भोई लोक पालखी नेतात. तसेच पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत महाजन घराण्यात श्री भास्कर लक्ष्मण महाजन, सीमा महाजन आणि पांडुरंग महाजन हे तिघेही नागाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करतात व आपल्या जी परंपरागत रूढी आहे ती चांगल्या प्रकारे साजरी करतात. हा मोठा उत्सव शिराळामध्ये आहे. सर्व शिराळकरांना ह्या नागपंचमीचा खूप आनंद होतो. ते आता खरा नाग न पकडता चिखलाच्या नागाची पूजा करतात व आपले मनाचे समाधान मानतात. का तर शासनाने जे निर्बंध घातले आहेत त्या निर्बंधाचे पालन करून शिराळातील लोक मातीच्या नागाची पूजा करतात व नागाला नमस्कार करतात. गोरक्षनाथ महाराजांनी महाजन घराण्यातच
खरा नाग तयार केला व त्याची पूजा होऊ लागली आणि तेव्हापासून नागपंचमी सुरू झाली। तर याचे कारण असे की आमच्या घराण्यातील पूर्वज महाजन घराण्यातील पूर्वीचे महाजन होते ते हे दशग्रंथी ब्राह्मण होते। त्यामुळे नाथांना वाटले की ह्या घरात जिवंत नागाची पूजा व मुखवट्याची पूजा ही पिढ्यानपिढ्या चालत राहील, म्हणून त्यांनी याच घराण्यात खरा नाग तयार केला व नागपंचमीची प्रथा सुरू झाली। नागपंचमीची परंपरा सुमारे 50 पिढ्यापेक्षाही आधीची आहे। पूर्वीच्या काळी जे नागपंचमीसाठी मेथकूट मसाला करत होत्या महिला, तर त्या उखळामध्ये केला जायचा आणि मेथकूट हे जात्यावर दळून केले जायचे। आमच्या सासूबाई पूर्वीच्या काळी मेथकूट जात्यावर करत होत्या। शिराळातील महिला नागाचा उपास करतात, नागाला भाऊ मानतात, कारण त्यांचे सर्व पती हे शेतात रानात कामाला जातात, वैरण काढायला जातात आणि त्यांना नागापासून कुठलीही दुखापत होऊ नये यासाठी ते नागाला भाऊ मानतात, उपास करतात, त्याची पूजा करतात मनोभावे। तसेच शिराळामध्ये नागपंचमीच्या सणाला सर्व माहेरवाशीण येतात, त्यांना आनंद होतो। त्या माहेरी आल्यानंतर मैत्रीण भेटतात, सगळे पाहुणे भेटतात, याचा आनंद त्यांना खूपच होतो। नागपंचमीच्या उत्सवाला आणि नागाच्या पालखीला 12 भोई असतात। तर हे भोई आपली पालखी खांद्यावर घेऊन अंबामातेच्या मंदिरात जातात। तर या पालखीसाठी सर्व जातीतले लोक असतात, कुंभार, माळी, भोई असे सर्व जातीतले लोक नागाच्या पालखीसाठी बरोबर असतात। तर माळी लोक हे पालखीला सजवतात, फुलांच्या माळा देतात, कुंभार लोक मातीचा नाग आणतात, भोई लोक पालखी घेऊन जातात, धनगर ढोल वाजवतात। अशा प्रकारे ही नागपंचमीची पालखी वाजत गाजत अंबामातेच्या मंदिरात नेली जाते। नमस्कार, मी अनिरुद्ध महाजन आणि आज आपण महाजनवाड्यामध्ये आहे। तर महाजनवाड्याच्या पाठीमागे असलेले हे देवस्थान म्हणजे नरसोबा। नरसोबा म्हणजे काय, तर हा जो वाडा आहे, हा परिसर आहे, या परिसराचा एक रक्षक देव, रक्षणकर्ता म्हणून या नरसोबाची पूजा केली जाते। या नरसोबाचं इथं स्थान आहे, याचं या ठिकाणाला खूप महत्व आहे। तुम्ही हा भाग बघू शकता, सर्व झाडांनी वेलींनी हा गर्द असा असणारा भाग आहे आणि या ठिकाणी सूक्ष्म रूपाने गोरक्षनाथ यांचा स्वतः त्यांचा अस्तित्व इथं जाणवतं। त्याचबरोबर जे नागदेवता शिराळामध्ये पूजली जाते, तर या पूर्ण वनराईमध्ये या झाडांच्या कुशीत वेगवेगळे पशुपक्षी त्याचबरोबर नाग सुद्धा अस्तित्व आहे आणि नरसोबा आणि नागदेवता या संपूर्ण शिराळाचं किंवा या भागाचं रक्षण करतात आणि याची रोज मनोभावी पूजा केली जाते। ज्या प्रकारे पालखीत जी देवता गाव प्रदक्षिणासाठी जाते, त्या मूर्तीबरोबरच या नरसोबा देवतेची सुद्धा दैनंदिन पूजा केली जाते आणि हा रक्षणकर्ता देव आपल्या सर्वांच्यात आज आपण पाहू शकतो। नमस्कार, मी तहसीलदार शिराळा। संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारा हा नागपंचमीचा उत्सव आज तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे संपन्न होत आहे। या समृद्ध वारशाचा तालुका प्रशासन म्हणून, तहसीलदार म्हणून मला सार्थ अभिमान आहे। या उत्सवाच्या निमित्ताने शिराळा तालुक्यातून, महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांना मी नागपंचमीच्या शुभेच्छा देते। तालुका प्रशासन या संपूर्ण उत्सवासाठी सज्ज आहे। संबंधित विभागांना, सर्व यंत्रणांना सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। आज, उद्या असे सलग 2 दिवस अखंडित वीज पुरवठा शहरामध्ये राहणार आहे। यात्रा मार्गावरती महिलांसाठी हिरकणी कक्ष नव्याने उभारण्यात आलेले आहेत। शहराबाहेरील भाविकांसाठी, विशेषतः तालुक्यातील पश्चिम भागातील भाविकांसाठी विशेष 10 बसेसची सुविधा करण्यात आलेली आहे। मी सर्व नागराज मंडळे तसेच येणारे भाविक या सर्वांना शांततेचे आवाहन करते। हा उत्सव शांततेने आणि श्रद्धेने पार पाडावा असं आवाहन मी या सर्वांना करते। या निमित्ताने ध्वनी मर्यादेचे उल्लंघन आपल्याकडून होऊ नये याची दक्षता घ्यावी। भाविकांना आणि नागराज मंडळांना मी विनंती करते आणि त्यांना आवाहन करते की मिरवणूक शांततेत वेळेत सुरू व्हावी आणि वेळेत संपवावी। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून हा संपूर्ण उत्सव आपल्याला श्रद्धापूर्वक साजरा करायचाच आहे, पण आदेशाची अवहेलना कुठेही होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे। सदर उत्सवाच्या दरम्यान, सदर उत्सवाच्या नंतरही जर तालुका प्रशासनाची मदत, सहकार्य कोणाला हवे असेल, काही तक्रार करायची असेल तर तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा। आम्ही सर्व यंत्रणा यासाठी सज्ज आहोत। पुन्हा एकदा सर्व शिराळावासियांना आणि भाविकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व शिराळा ग्रामस्थांना जनतेला आवाहन करण्यात येते की उद्याचे नागपंचमी सण हा कायदा सुव्यवस्था राखून, तसेच कोणतेही ध्वनी प्रदूषण होणार नाही, कुठलाही बेकायदेशीर कृत्य होणार नाही याची दक्षता घेऊन
नागपंचमीसह साजरा करावा अशी पोलीस प्रशासनातर्फे आमची विनंती आहे, आव्हान आहे. सर्वांनी उत्साहाने हा सण साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल. जगप्रसिद्ध नागपंचमी जी शिराळ्याची जगात प्रसिद्ध आहे, त्या उत्सवाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे. नगरपंचायत मार्फत जे मिरवणूक मार्ग होता त्याच्यावरील खड्डे आम्ही भरून घेतलेले असून नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. तसेच नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी केलेली आहे. तसेच जे आपल्याकडे विक्रेते येतात त्यांचंही वाटप आता पूर्ण झालेलं आहे. यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या सर्व भाविकांचं मी नगरपंचायत शिराळ्याच्या वतीने स्वागत करतो आणि सर्वांना अतिशय शांततेने आणि उत्साहाने आपला हा पारंपरिक उत्सव साजरा करण्याविषयी आवाहन करतो. आणि नेहमीप्रमाणे याही वर्षी नागपंचमी उत्सवात साजरी होईल व त्यासाठी शिराळा नगरपंचायतचे पूर्ण सहाय्य असेल याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005.